कहाणी गोपद्मांची. ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या आहेत. ताशे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्यात फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम आला, करा रे हाकारा, पिटारी डांगोरा. गावात कोणी वाणवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोटं कंकर काढा, तंबोऱ्याला लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले. तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला. सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 33 गोपद्म देवाच्या दारी काढावीत. तितकीच ब्राह्मणांचे द्वारी, पिंपळाचे पारी, तळ्याच्या पाळी व गायीच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिकेच्या दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्षे करावा. उद्यापनाचे वेळी कुवारीला जेवायला बोलवावं. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केले. पुढे सभेत कळलं, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे. असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात तो तिनं वसा वसला आहे. पुढे येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.